मी गायत्री. तर हा माझा पहिलाच यूट्यूब ब्लॉग आहे आणि खरं सांगायचं तर पहिला ब्लॉग करताना थोडंसं नर्वस वाटत होतं, पण म्हटलं सुरुवात कुठे ना तरी करायलाच हवी ना. तर आजचा दिवस माझ्यासाठी थोडासा खास आहे, कारण आजपासून मी वैभव लक्ष्मीचे 11 शुक्रवार करायला सुरुवात केली आहे. गेल्या 2 वेळा मी शुक्रवार सुरू केले होते, पण काही ना काही कारणामुळे ते पूर्ण होऊ शकले नाहीत. कदाचित आईचीच इच्छा नसेल, पण यावेळी मात्र मी मनापासून ठरवलं आहे की काही ना काही झालं तरी 11 शुक्रवार पूर्ण करायचे. आणि आज आहे पहिला शुक्रवार, श्रावण महिन्यातला हा सुंदर शुक्रवार, त्यामुळे मनात एक वेगळीच प्रसन्नता आहे. 4 वाजल्यानंतर माझी जी संध्याकाळची जी नेहमीची लगबग असते, तिथून आजचा ब्लॉग सुरू करते. सगळ्यात आधी चहा पाणी करून घेतलं, घरातील थोडंफार कामे आवरली आणि मग लागले पूजेच्या तयारीला. आज वैभव लक्ष्मीची मांडणी मी पहिल्यांदाच करत होते, त्यामुळे मनात थोडी उत्सुकता होते आणि थोडंसं टेन्शन पण होतं की सगळं व्यवस्थित होईल ना. मांडणी करताना खरंच खूप छान वाटत होतं. सगळं आपल्या हाताने करताना एक वेगळं समाधान मिळतं. मांडणी झाल्यानंतर वैभव लक्ष्मीचे व्रतकथा वाचून घेतली आणि मनापासून संकल्प केला, देवाकडे काही मोठं मागण्यापेक्षा घरात सुख शांती राहावी, सगळ्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि माझ्या हातून हे व्रत पूर्ण व्हावं, एवढीच मनापासून प्रार्थना केली. नैवेद्याची तयारी, पूजा झाल्यानंतर मग माझी खरी लगबग सुरू झाली. ती म्हणजे नैवेद्याची तयारी. सगळ्यात आधी घरातील भांडी वगैरे घासून घेतली, स्वयंपाकघर आवरलं, मग नैवेद्य बनवायला सुरुवात केली. आजचा नैवेद्य आपल्या घराच्या पद्धतीने अगदी मनापासून बनवला. खरं सांगायचं तर ते देवासाठी काहीतरी बनवताना कितीही काम असलं तरी मन मात्र खूप शांत असतं. नैवेद्य तयार झाल्यावर तो देवाला दाखवला आणि मग मनापासून पूजा केली. आजचा पहिला शुक्रवार असल्यामुळे हा दिवस माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे. पुढच्या शुक्रवारी असेच श्रद्धेने आणि आनंदाने करता यावेत, हीच प्रार्थना. महाराजांची सेवा आणि वैभव लक्ष्मी मातेचे पूजा झाल्यावरती महाराजांची सेवा केली. दिवसभराच्या सगळ्या धावपळीनंतर देवासमोर काही वेळ शांत बसलं की खरंच मनाला खूप समाधान मिळतं. आपण कितीही बिझी असलो ना, तरी देवासाठी काढलेला हा थोडासा वेळ मला नेहमीच खूप खास वाटतो. तर असा होता माझा आजचा पहिला शुक्रवार आणि माझा पहिला यूट्यूब ब्लॉग. खरं सांगायचं तर हा ब्लॉग बनवताना मला स्वतःलाच खूप छान वाटलं, कारण की माझ्या रोजच्या आयुष्यातला एक छोटासा सुंदर दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला. आता पुढचे 10